वसा जनसेवेचा। शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारींना गांभीर्याने घेत जिल्हा प्रशासनाने मोठी धडक कारवाई सुरू केली आहे। बुलढाणाचे तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांनी आज शहरातील विविध हॉटेल्स व खाद्य व्यावसायिकांवर अचानक छापे टाकत अवैध वापरावर जोरदार कारवाई केली। जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कुंबरे यांच्या पथकाने शहरातील अनेक भागात तपासणी मोहीम राबवली। या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर थांबवणे आणि कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर लगाम घालणे हा होता। या कारवाई दरम्यान पथकाने जवळपास 40 हॉटेल्स व प्रतिष्ठानांची तपासणी केली। तपासणीमध्ये धक्कादायक बाब समोर आली असून अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रासपणे व्यावसायिक वापर केला जात असल्याचे आढळून आले। प्रशासनाने 11 ठिकाणी छापे टाकून एकूण 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। काही हॉटेल मालकांनी कारवाईची माहिती मिळताच सिलेंडर लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले। मात्र प्रशासनाच्या पथकाने सतर्कतेने कारवाई करत हे प्रकार उघडकीस आणले। या प्रकरणी संबंधित हॉटेल मालकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर हा नियमबाह्य असून यामुळे सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी निर्माण होतात असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील हॉटेल चालकांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत। पुढील काळातही अशीच मागणी मोहीम सुरू ठेवली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे। माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे आदेशानुसार आणि माननीय उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांचे मार्गदर्शनात आज सिलेंडरचा जो तुटवडा आहे असं बोलले जाते, त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण शहरामध्ये बुलढाणा शहराच्या आजूबाजूला जवळपास 40 हॉटेल्स आणि प्रतिष्ठानं तपासली। त्यामध्ये 11 ठिकाणावरून 14 सिलेंडर आम्ही जप्त केले, जिथे की घरगुती सिलेंडरचा कमर्शियल वापर सुरू होता। तर अशांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे। ही कारवाई सतत सुरू राहील। मी या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करतो की घरगुती सिलेंडर जो आहे तो पुरेसा मुबलक प्रमाणात आपल्या इकडे उपलब्ध आहे। कोणीही पॅनिक होऊन सिलेंडरच्या ठिकाणी जाऊन गॅसच्या गोडाऊनला जाऊन रांगा लावण्याची काही गरज नाही असं आवाहन करतो आणि सर्वांनी शांततेने आपलं सिलेंडर घ्यावं असं पुन्हा एकदा। कमर्शियल सिलेंडर सुद्धा आहेत, परंतु एक असं दिसून आलं कारवाईच्या दरम्यान की घरगुती सिलेंडरचं रिफिलिंग कमर्शियल मध्ये करतात अशी चर्चा आहे बाहेर। असं जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर फौजदारी दाखल होईल आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल। आता आम्ही 11 ठिकाणावरून 14 सिलेंडर जप्त केले। यापुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे। आम्ही जसेही शहरामध्ये आम्ही दाखल झालो तर काही लोकांना कुणकुण लागल्याबरोबर त्यांनी घरगुती सिलेंडर लपून ठेवल्याचं सुद्धा काही प्रतिष्ठानामध्ये दिसून आलं। त्यांच्यावरही फौजदारी दाखल करण्यात येईल। सर्वांना माझं आव्हान आहे की अशा प्रकारे घरगुती सिलेंडरचा कोणीही व्यावसायिक वापर करू नये। पुनश्च एकदा मी बुलढाणा तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो की घरगुती सिलेंडरचा आपल्याला जो काही पुरवठा होणार आहे तो रेग्युलर होणार आहे। कोणीही पॅनिक होऊन विनाकारण रांगेत उभं राहण्याची कोणावर वेळ नाही। कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी। दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे आणि घरगुती गॅसचा गैरवापर होत असल्यास तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।